वसई विरार महापालिकेच्या वालीव प्रभाग समिती कार्यालयाखालील भाडे तत्वावर असलेल्या एका गाळ्यावर पालिकेने केलेली जप्तीची कारवाई चांगलीच चर्चेत आली आहे। गाळेधारकाने गाळ्याचे 1 वर्षाचे ज्यादा भाडे भरले असताना पालिकेने तो सील केल्यानं गाळेधारकांचा संताप अनावर झालाय। वालीव प्रभाग समिती कार्यालयाखाली असलेल्या 9 नंबरचा गाळा हा हरेश्वर माळवी यांच्याकडे ग्रामपंचायत काळापासून ताब्यात होता। 2008 पासून ताब्यात असलेल्या या गाळ्याचे माळवी यांनी आगाऊ भाडे रक्कम पालिकेला दिली होती। असे असताना पालिकेने गाळा सील केल्यानं पालिकेची ही कारवाई चांगलीच चर्चेत आली आहे। या कारवाईत पालिकेने गाळेधारकाला एकाच दिवशी नोटीस बजावली आणि कोणतेही कारण न देताच त्याच दिवशी गाळ्याला सील केलंय। त्यामुळे पालिकेच्या या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। पालिकेने केलेली ही बेकायदेशीर कारवाई सुडाच्या राजकारणातून केली असल्याचा आरोप गाळेधारकानं केलाय। पालिकेच्या बेकायदेशीर कारवाईबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय। नमस्कार, मी संजय म्हात्रे। मी राहणारा कामन गावाचा आहे। इथे धंद्याच्या निमित्त इथे आलो होतो आणि जेव्हा टेंडर निघालं त्या टायमाला माझ्या साडूच्या नावाने हरेश्वर माळवी यांच्या नावाने हा गाळा मी 9 नंबर गाळा मी टेंडर प्रक्रिया करून मी ते भरलेले पैसे आणि त्यानंतर मला काय एखाद गाळा तसा बंद होता। नंतर मग एक वडापाववाला धुंडू नाटकर तर त्याला मी हे गाळा तात्पुरती चालवायला दिला होता। पण त्यानंतर त्या धोंडू नागकरने काय गडबड केली माहिती नाही। त्यांनी पालिकेत जाऊन की ग्रामपंचायत त्या टायमाला होती ग्रामपंचायतमध्ये जाऊन तो त्याच्या नावाने रजिस्टर केला। त्यानंतर मला ही गोष्ट लक्षात आल्यानंतर मी ओरली तिकडे जाऊन पालिकेत कर्मचाऱ्यांना सांगितलं की असं गाळा माझ्या साडूच्या नावाचा आहे, टेंडरद्वारे आहे, त्याचा सगळा रेकॉर्ड आरटीआय मी काढलेला आहे, त्याच्यामध्ये माझ्या साडूचं नाव दिसते, हरेश्वर माळवी म्हणून दिसते। मग त्याच्या नावाने कसं झाला त्याबद्दल मी चौकशी विचारला, पण मला काही उत्तर दिलेलं नाहीये आणि उडवाउडवीची उत्तर देण्यात आली। म्हणून मी सदर गाळा हा जवळजवळ 9 ते 10 वर्ष बंद ठेवला आणि त्याचं भाडं देणंही मी बंद केलं। मी सतत त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन मी इन्क्वायरी करत गेलो की हा टेंडरने मिळाला गाळा तो तुम्ही दुसऱ्याच्या नावावर नाही देऊ शकत। तर त्यांनी मग मला सुचवलं की तुम्ही 10 वर्षाचं भाडं जे 2,67,000 आहे ते तुम्ही भरा, पेंडिंग आहे ते तुम्ही भरा तुमच्या नावाने आणि मग तो आम्ही तुमच्या नावाने विरार ऑफिसला जाऊन तिकडे आम्ही ते कार्यान्वित करू। तर मी त्या हिशोबाने मग त्यांनी मला नोटीस पाठवली, धोंडू नागकरच्या नावाने मला नोटीस पाठवली। पण मी बोललो मी आमच्या नावाने नोटीस द्या, पण त्यांनी बोलले की नाही जे ज्याचं नाव आहे अगोदरचं त्याच नावाने येईल, तर तुम्ही भरा, ते चेक पेमेंटने द्या म्हणजे तुम्हाला तो रेकॉर्डही भेटेल। त्या हिशोबाने मी पैसे भरले असता त्यांनी पुन्हा माझ्या नावाने भराची टाळाटाळ केलेली आहे। त्यानंतर 2 वर्ष मी तो गाळा चालवला तरी त्यांचं काय दिसत नाही त्यांचं नाव करायचं। तर मग मी पुन्हा जाऊन विचारलं, इन्क्वायरी केली तर त्यांच्याकडे उत्तर मिळाली नाही मला। म्हणून मी काय केलं, मी तसंच गाळा चालवत राहिलो। 2 वर्षानंतर त्यांनी मला नोटीस पाठवली पुन्हा 75,108 रुपये भरण्याची। तर ते 2 वर्षाचं मी त्यांना चौकशी केली, ते बोले हे 2 वर्षाचं तुमचं भाडं आहे। तर मी ठीक आहे, मी भाडं भरायला तयार आहे, पण तुम्ही करारनामाही करत नाहीयेत, नावानेही करत नाहीयेत, तर कसं काय? तर बोलतात तुमचं चेकने पेमेंट केल्यानंतर तो रेकॉर्ड आहेच आमच्याकडे। जेव्हा कुठल्याच गाळ्याचा करारनामा नाही आहे तर तुमच्या एकट्याचा गाळ्याचा करारनामा होणार नाही। म्हणून त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली। आता यामध्ये किती गाड्या आहेत आणि कशा पद्धतीने सुरू आहे? आता या महानगरपालिकेच्या मधल्यावर हे टोटल 19 गाड्या आहेत आणि माझ्या माहितीनुसार 19 गाड्यामध्ये 3 गाड्या हे विदाउट टेंडर चालू आहेत। त्याच्यावर पालिका कुठलीच कारवाई करत नाहीये। आणि दुसरी गोष्ट, ग्रामपंचायत काळामध्ये फक्त एकदाच त्याचा करारनामा झाला होता आणि त्यानंतर करारनामा कोणी केलंच नाही आणि कोणी लक्षही दिलं नाही। मी वारंवार त्याबाबत मी चौकशी करत गेलेलो आहे, पण माझ्याकडे पण कोणी लक्ष दिलेलं नाही। त्यामुळे या गाड्याचा प्रॉब्लेम झाला आणि वालीव गावातले एक ब्लॅकमेलर, त्याचं नाव आहे भगत, रामा भगत, त्याने माझ्याशी संपर्क साधला। त्यांनी मला सांगितलं की सदर गाळा हा तू बेकायदेशीर चालवत आहे, तर तू मला काहीतरी चहापाणी दे। तर मी बोला बघ, पैसे मी भरलेले आहेत, त्यात माझ्या नावानं करारनामा फक्त केलेला नाहीये, तसं कुठल्याच गाळ्याचा करारनामा झालेला नाहीये, तर त्यामध्ये मी बेकायदेशीर तू सांगू शकत नाही, तर मी तुला काही देणार नाही। तर त्याचा राग ठरवून त्यांनी मला 2-3 वेळा मारहाण करण्याची पण धमकी दिली आहे। त्याचे व्हिडिओही माझ्याकडे आहेत आणि त्या पोलीस स्टेशनला पण मी त्याचा एनसी पण मी दाखल केलेला आहे, पण तरी पालिकांनी त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाहीये। आणि त्याच्या सांगण्यावरून 14 नोव्हेंबर 2022 मध्ये त्याने पालिकेने मला नोटीस दिली की 2 दिवसात सदर गाळ्याची कागदपत्र सादर करा। मी दुसऱ्या दिवशी गाळ्याची कागदपत्र सादर केली, परंतु गाळा त्यांनी त्याच दिवशी नोटीस दिली आणि त्याच दिवशी गाळा
बंद करायला पंचनामाची नोटीस माझ्याकडे आहे, मी आरटीआय सुद्धा काढलेली आहे. सूड तर करण्याचा हा, तर हे सर्व पूर्वसंयोजित आहे आणि सर्वांचं याच्यात मिलीभगत आहे. याच्यातनं काहीतरी मलिंदा मिळेल या हेतूने पालिका कर्मचारी वागत आहेत, पालिका अधिकारी याच्यात सामील आहेत. तर त्याची चौकशी व्हावी आणि 2,67,000 प्लस 75,000 असे मिळून जवळजवळ 3.5 लाख मी इथे भरलेले आहेत. आणि माझ्या साडूच्या नाव ओरिजिनल साडूच्या नावानं गाळा असताना त्याच्या नावाने कसं झाला याचीही चौकशी होणे जरुरी आहे. आता इथे काय सध्या परिस्थिती आहे? गाळे कशा पद्धतीने सुरू आहेत आणि तुम्ही अनियमित कसे बसले होते? आता सध्या गाळ्यामध्ये त्यांनी एक 7 नंबर गाळ्यामध्ये नोटीस पाठवली. तो माझ्या परिचयाचाच व्यक्ती आहे. तर त्या नोटीस पाठवली की तुम्ही भाडे भरा. म्हणून मी त्यांना रिप्लाय दिला की तुम्ही याचा पहिला करारनामा करा, नंतर मी त्याचं भाडे भरतो. कारण पुन्हा अशी परिस्थिती व्हायला नको की 9 नंबरच्या गाळ्याचे मी भाडे भरलं आणि